मित्रांनो, सकाळपासून आहे ना G24 तास, ABP माझा सगळीकडे एकच न्यूज दाखवत आहे की अजितदादांचा ज्या विमान अपघातात तो जो ब्लॅक बॉक्स CBI वगैरे घेऊन गेलते, त्या ब्लॅक बॉक्समधील तो ब्लॅक बॉक्स जळाला आहे. म्हणजे त्यात काहीच पुरावा शिल्लक नाही राहिलेला. जनता येडी आहे, महाराष्ट्र येडा आहे, बावळट आहे, मूर्ख आहे का? अरे बांडगोळांनो, तुम्ही कोणत्या थराचं राजकारण करताय समजते का? आणि हे कोण याच्या मागे सगळ्यांना माहिती आहे. कोणाला ते नेतृत्व नको होतं, कारण दादा असे होते की यांना यांच्या वरचढ चालले होते. आणि जे जे त्या फ्लाईटमध्ये फ्लाईट अटेंडंट होते, पायलट होते, त्यानंतर ते जे 5 माणसं होते त्यांचं स्केड्यूल काय होतं दिवसभराचं, त्यांचं ते गेल्या 24 तासात कोणाच्या संपर्कात होते, त्यांचं दैनंदिन जीवन काय होते सगळं चेक करणं गरजेचं आहे. आणि एक साधी सिंपल गोष्ट आहे, ज्या विमानाचा अपघात झाला ना, त्या विमानातून जे विमान जळाल्यानंतर सुद्धा ते कागद त्या पेटीतून बाहेर आल्यानंतर ते जळाले नव्हते, आणि हे म्हणतात ब्लॅक बॉक्स जळाला आहे. अरे लाज वाटू दे रे, लाज. किती किती चाटोगिरी करणार. अधिकाऱ्यांची तरी काय चूक आहे? त्यांच्यावरून फोर्स टाकल्यावर त्यांना जे स्टेटमेंट दिले ते पुढं प्रेस पुढं बोलायचंच आहे. पण अरे अरे काय माणूस होता, काय लेवलचा माणूस होता, त्याचं काम काय होतं? रोहित पवार एवढं त्यासाठी हे करतात, ते मागोमाग प्रेस कॉन्फरन्स घेतात, त्याच्या मागच लावून धरलेले. आणि मला खात्री आहे की रोहित पवार सोडणार नाही यांना, आणि यांना सोडलंच नाही पाहिजे भांडवळांना. अरे काय लेवलचं राजकारण करताय राव तुम्ही. दादांसोबत आहे ना हा घात झालेला आहे, घात. याला अपघात म्हणता येणार नाहीये, हा सरळ सरळ घात आहे. आणि जो कोणी केला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते समोर यायलाच पाहिजे. आणि रोहित पवार हे सगळं समोर आणतील याची मला 100% खात्री आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. वेलकम टू बॅक ऑन माय चॅनल. जय जय रामकृष्ण हरी. आणि आता थोडं लेट झालं उठायला, कारण काल लय धावपळ झाली, नाईट पण होता, झोप वगैरे झाली नव्हती, फिरायला गेलतो, त्याच्यामुळं आज जरा लेट उठलोय. चला आता जिमला पण आता जरा उशीर झालाय. आता होम वर्कआउटच करू असं वाटतंय. नाश्ता वगैरे करून घेऊ. आणि आज आपली इव्हिनिंग ड्युटी आहे, तर जायचंय आपल्याला आता इव्हिनिंग ड्युटीला दुपारी. असं ड्युटी अशी इव्हिनिंग असल्यावर 8 वाजता सगळा टाइम जातो, मग आपल्याला कंटेंटसाठी कुठं बाहेर पण जाता येत नाही, ड्युटीवरून दमून येतो. करायचंय आपल्याला, सोडायचं नाहीये. तर मित्रांनो, आता जे नाश्ता करून झोपलो होतो ना, आत्ताच उठलंय. काय करावं यार, झोपच कंट्रोल होत नाही, झोपच होत नाही असं वाटतंय. त्याच्यामुळे आहे ना आत्ता उठलो, डायरेक्ट फ्रेश वगैरे झालो, ड्युटीला जायचंय. ते पण रूम मधल्या पोराने उठवलं, जे तुला जायचंय बाबा ड्युटीला, उठ. तर फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, आणि आता भूक लागली प्रचंड, जेवण करून आता ड्युटीला जाऊ. तर चला आता डायरेक्ट भेटू 8 वाजता. कारण मध्ये कॅमेरा वगैरे ओपन करता येत नाही, बिझी असते ना ड्युटीला. तर मित्रांनो, आपली ड्युटी वगैरे झालेली आहे, आणि तसंच कपडे न बदलता बेडवर पडलोय. पाटण अक्षरशः अशी मी म्हणत होती, जाम दुखत होती पाटण. बरं वाटतं माहिती का, असं जॉबवरून तुमची शिफ्ट बिझी गेली आणि असं तुम्ही बेडवर येऊन पडता, सुकून. खरंच. तर मित्रांनो, आता आपण आलोय ड्युटीवरून, आपलं जेवण वगैरे झालंय, जेवण करूनच डायरेक्ट वरती आलो. आणि आता आज तर काहीच ब्लॉग नाही बनवलेला मी, एकदम म्हणजे रॅन्डम. म्हणजे फक्त सकाळी उठलो, ते सांगितलं, उठलो, झोपलो, ड्युटीला गेलो. मग ड्युटीला गेलो, टाइमच नाही भेटत ना भाई. ड्युटीला गेलो, मोबाईल तिथे हॉस्पिटलमध्ये ओपन करू शकत नाही, काही कंटेंटच भेटत नाही. रिएक्शन व्हिडिओ वगैरे असं काहीतरी बनवू, काहीतरी असं म्हणजे डोक्यात हाय रे, पण त्याला असं थोडेफार 2-3 तरी टीममेट पाहिजे. मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी एक न्यूज पाहिली की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते, त्याचा ब्लॅक बॉक्स जो CBI वाले कोणती कमिटी त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशनला ठेवली, ते घेऊन गेलते. त्यांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक्सपोज केलं की तो ब्लॅक बॉक्स जळाला आहे, त्यात काहीच माहिती नाहीये. म्हणजे किती शोकांतिक आहे महाराष्ट्रासाठी. एवढा मोठा नेता गेलाय, ज्या ब्लॅक बॉक्स मधून सगळी माहिती, इन्फॉर्मेशन बाहेर येणार होती खरी, ती डायरेक्ट जळाली. आणि जे दादांचा अपघात झाला त्याच दिवशी जे न्यूज वाले साईडला पेपर पडले होते सगळे, ते पेपर जळाले नव्हते, आणि हे म्हणतात की डायरेक्ट ब्लॅक बॉक्स जळाला. अरे काय म्हणजे किती या बांडगोळांची, आता मी त्या पक्षाचं नाव नाही घेत इथं, म्हणजे काय प्लॅनिंग असं तुम्ही विचार करा.
यांनी काही लाजच ठेवली नाही अजिबात. माणुसकी म्हणून काय म्हणून याला काय करायचं होतं, घात करायचा होता का अपघात होता. पण जर यांनी अशी उत्तर द्यायला लागले, ब्लॅक बॉक्स जळाला, हे झाले ते झाले, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात हे. म्हणजे हा दादांचा घातच होता, याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल आणि जे पुढे काय होईल त्याला परस्पर सगळं रोहित पवार एवढे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात आहे. पण ते पण काही सोडणार नाहीये. या जी गोष्ट झाली आहे दादांसोबत, दादांचा घात झालाय आणि हा घातच आहे 100%. ते जे फ्लाईट अटेंडंट होते, ते पायलट होते, ते कुठून आले, त्या दिवशी त्यांचं शेड्यूल काय होतं, हे सगळं चेक झालं पाहिजे. त्यांचे फोन कॉल्स काय होते, मेसेजेस काय होते. दादांना ते 2-3 दिवसापूर्वी न्यूज आली ती ती फाईलवर एक सही करण्यासाठी दादा नाही तर रात्री बारामतीला येणार होते गाडीनी, पण ती फाईल उशिरा आली म्हणून दादा म्हणले आता याच्यावर सह्या वगैरे झाली तर आपण सकाळी जाऊ. म्हणजे कोणत्या नेत्याने ती फाईल तिथे एवढं लेट पोहोचवली, हे सगळं बाहेर येणं गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे रोहित पवार सोडणार नाही यांना कोणालाच. सगळेच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते ते कोणीच सोडणार नाहीये. या गोष्टीशी तळागाळाशी गेलंच पाहिजे. एवढा मोठा नेता हरवलाय आमचा, हे खूप दुःखद आहे महाराष्ट्रासाठी. एवढा मोठा कामाचा माणूस होता, आता आता असं एक खंबीर नेतृत्व दिसतच नाही महाराष्ट्रासाठी कोणतं. त्यांची जी कामाची जी अचूकता होती, कामावर काम कसं करायचं, कामाचा टायमिंग काय होता, अधिकारी अशी चळचळ कापायचे त्यांच्या पुढं खरंच. आणि त्यांच्याविषयी जर असं अवघड आहे. लय भांगार आहे, पुढचे लोक लय भांगार खरंच. पण याच्यातून आपल्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो रोहित पवार मिळवून देतील याची मला 100% खात्री.